श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की आता अवंतिका जानकीला म्हणते की दादा काय म्हणत होते, असं कोणीतरी तुमचे कान भरतय, कुणाबद्दल बोलत होते ते? तेव्हा जानकी सांगते की ऐश्वर्याबद्दल. मी तिला जेलमध्ये जाऊन भेटून आले ना, म्हणून त्यांना असं वाटतंय. तेव्हा अवंतिका प्रश्न करते की का, असं काय म्हणाली ऐश्वर्या? तेव्हा जानकी आता सगळं काही सांगते. कशा प्रकारे ऐश्वर्याने या शर्वरीवर थेट आरोप केले, सगळ्या गोष्टींचा संबंध जोडला, कशा प्रकारे तिला आणि राहुलला रंगेहात पकडलं होतं. त्यानंतरच विक्रांतची डेड बॉडी सापडली. त्यामुळे संशयाची सुई आता या शर्वरीकडेच वळालेली आहे. हे सर्व काही जानकी सांगते. तेव्हा अवंतिकाला देखील तिचं म्हणणं पटतं. आता जानकी बोलते की हो ग, परंतु आपण पुराव्याशिवाय काहीच बोलू शकत नाही, आणि हे सगळं मी ऋषिकेशला कसं समजावणार? तेव्हा अवंतिका सांगते की फक्त दादांना नाही तर सौमित्रला देखील हे सगळं समजवावं लागेल. तेव्हा जानकी आश्चर्याने का म्हणून विचारते. तेव्हा अवंतिका देखील त्यांच्यात झालेलं बोलणं सांगते. म्हणजे कशा प्रकारे ही शर्वरी जेव्हा ऐश्वर्यावर आरोप करत होती, सौमित्रने तिच्यावर विश्वास ठेवला आणि आता तो फक्त सारंगला सोडवणार आहे, ऐश्वर्याच्या बाजूने लढणार नाहीये. हे ऐकून अवंतिकाने देखील ऐश्वर्याच्या बाजूने लढण्याचा निर्णय घेतला. हे सगळं काही ती जानकीला सांगते. ते ऐकून तिलाही खूप बरं वाटतं. ती म्हणते की थँक्यू, तू ऐश्वर्याच्या बाजूने लढण्याचा निर्णय घेतलाय. अगं, एक गोष्ट तरी बरी आहे, आपल्या दोघींचंही तिच्या बाबतीत एकमत आहे ते. तेव्हा अवंतिका सांगते की हो, ऐश्वर्याने आपलं मन पूर्णपणे जिंकलंय, आणि काही झालं तरी आता आपण तिची साथ सोडायची नाही. परंतु वहिनी, जर का मी तिच्या बाजूने अजून एक कोर्टात लढणार असेल केस, तर काहीतरी ठोस पुरावे लागतील ना. फक्त सांगितलेल्या ऐकलेल्या गोष्टींवर कोणीही विश्वास ठेवणार नाही. जानकी म्हणते की हो ग, बरोबर आहे. आता माझंच बघ ना, मी ऋषिकेशला सांगत होते की राहुल तिथे शर्वरी वंशनच्या रूममध्ये आहे, परंतु त्यांनी माझ्यावर विश्वासच ठेवला नाही. असं अचानक इतक्या कमी वेळेत तो गायब झाला तरी कसा, हाच प्रश्न तिला पडलेला असतो. आणि तेव्हाच तिकडे शरूला आठवत असतं कशा प्रकारे राहुलला तिने तिथून काढून दिलं. जेव्हा अवंतिकाने जानकी वहिनी असा आवाज दिला, तेव्हाच तो तिचा आवाज शर्वरीने ऐकला होता. ती सावध झाली होती बहुतेक. आणि आता मिठीत असलेल्या राहुलला बाजूला करत ती म्हणते की राहुल, बाहेर कोणीतरी आहे वाटतं, जा पटकन. आणि आता ती त्याला खिडकीकडे ढकलते. अचानक राहुलच्या डोळ्यात काहीतरी कचरा जातो. तो गॉगल काढतो आणि आता पटकन तिथून बाहेर उडी मारतो. इथे एक चूक झालेली असते. राहुल त्याचा चष्मा तिथेच विसरलेला असतो. तर आता हे सगळं आठवून शर्वरी खुश होत असते. तेव्हाच इकडे बाहेर असलेली जानकी आणि अवंतिका काहीही करून शर्वरीच्या विरोधात पुरावे गोळा करायचे, त्यासाठी तिच्यावर बारीक लक्ष ठेवायचे असं ठरवतात. अवंतिका सांगते की एकदा एखाद्याने चूक केली, काही गुन्हा केला ना, तर ती लपवण्यासाठी तो नक्कीच काहीतरी करतो. आपल्याला फक्त शर्वरी वंशनवर बारीक लक्ष ठेवायचं आहे. म्हणजे त्या पुन्हा एकदा कदाचित राहुलला भेटायला जातील, किंवा मग त्या काहीतरी पुरावा लपवण्याचा प्रयत्न तरी करतील. आपल्याला त्यांच्या सगळ्या हालचालींवर फक्त बारीक लक्ष ठेवायचे आहे. तेव्हा जानकी होकार देते. त्यानंतर जेव्हा ती रूममध्ये येते, ऋषी तसाच बसून असतो. जानकी त्याच्याशी काही बोलणार, तेव्हा तो मात्र तुटकपणे म्हणतो की खूप उशीर झालाय, झोप आता, आणि स्वतः अंगावर पांघरून घेत झोपी जातो. जानकी देखील आता गुपचूप बाजूला येऊन पडते. पुन्हा ऋषिकेश अशी हाक देते, परंतु तो काहीच रिप्लाय करत नाही. उलट तोंड फिरवून झोपून घेतो. जानकी देखील दुसऱ्या बाजूला तोंड फिरवते आणि मनाशी विचार करत असते की ऋषिकेश, खरंच मी त्या खोलीमध्ये शर्वरी वंश आणि राहुलचा आवाज ऐकला होता. तुम्ही माझ्यावर विश्वास का नाही ठेवत आहात? तर तेव्हाच इकडे ऋषिकेश डोळे उघडतो आणि तो पण मनाशी म्हणत असतो की जानकी, आता त्या ऐश्वर्याचं ऐकून तू वाटेल तसं वागतेस का? असं करतेस हे बघ,
तुझ्याशी हे असं वागून मलाही काही फार आनंद होत नाहीये ग. आणि आता त्यानंतर दुसरा दिवस उजाडतो. जानकी ऋषिकेशची नाराजी दूर करण्यासाठी नाश्त्याला त्याचा आवडीचा उपमा करत असते. अवंतिकाही तिथेच बाजूला असते. आता अवंतिकेलाही कळतं की ऋषिकेश जानकीशी बोलत नाहीये. तेव्हा ती म्हणते की अच्छा, म्हणून दादांच्या आवडीचा उपमा करताय का? जानकी असूनच सांगते की हो ग, असं म्हणतात. मनाचा रस्ता पोटातून जातो. बघूया काही होतंय का. आणि आता त्यानंतर ऋषी आणि सौमित्र तिथेच नाश्त्यासाठी बसून असतात. जानकी उपमा घेऊन येते आणि बोलते की मी शर्वरी वंशांना बोलावून आणते. तेव्हा आता ऋषिकेश गप्पच असतो. जानकी शरूकडे येते, नाश्त्यासाठी बोलावते. शरू मात्र नाटकं करतच तिला भूक नाही असं सांगते आणि जानकीला सुनावते की तसंही मी काही खाल्लं काय किंवा उपाशी मेले काय, तुला काय फरक पडतो? तुझ्या लेखी तर मी चोर आहे ना, पैसे चोरलेत मी. तेव्हा आता जानकी सांगते की वंश, हे बघा, तुम्ही माझ्याशी खोटं बोलाल, घरच्यांशी खोटं बोलाल, तो तुम्ही स्वतःशी खोटं बोलू शकता का? आता ही शर्वरी गप्पच होते. जानकी सांगते की खरं काय आहे ते तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही. त्यामुळे हे सगळं सोडा आणि नाश्त्याला चला. निदान आईंचा तरी विचार करा, त्यांना काय वाटेल. आता तेव्हाच बाहेरनं सुमित्राही आवाज देते की शरू, अगं नाश्त्याला चल ग. आता त्यामुळे शर्वरी उठते आणि तशीच बाहेर निघून जाते. जानकी देखील तिच्या मागोमाग जाणार आणि इतक्यात जानकीची नजर खिडकीकडे जाते आणि तिथे असतो या राहुलचा चष्मा. जो चष्मा हातात घेते ती निहाळते आणि विचार करते की हा चष्मा कुणाचा आहे. शर्वरी वंश तर चष्मा लावतच नाहीत. आणि तिला आठवतं की राहुल अशाच प्रकारचा चष्मा लावतो आणि जानकीचा आता विश्वास पक्का होतो आणि जानकीची आता खात्री पटते की म्हणजे काल रात्री राहुल इथे आला होता आणि तिला पुरावा मिळालेला असतो. तो चष्मा हातात घेऊन ती तशीच बाहेर येते. तर त्यानंतर जेव्हा सर्वच जण नाश्त्यासाठी जमलेले असतात, जानकी ऋषिकेशला उपमा देत सांगते की मुद्दाम म्हणून तुम्हाला आवडतो ना, मुद्दाम म्हणून केलाय. आता तितक्यात ऋषिकेशला एक फोन येतो. तो फोनवर हो आलोच असं सांगतो आणि त्यानंतर सौमित्र त्याच्याकडून पाहू लागतो. तेव्हा ऋषिकेश बोलतो की एक महत्त्वाचं काम आहे, यावं लागेल. आता तो तसाच उठतो. जानकी त्याला नाश्ता करायला सांगते. तो मात्र तुटकपणे बोलतो की मी ऑफिसमध्येच काहीतरी खाऊन घेईल आणि जात असतो. तेव्हा जानकी म्हणते की थांबा थांबा ऋषिकेश. तो तसाच तबकतो आणि आता ती पुढे येऊन म्हणते की मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर रागावलात, परंतु मी जे काही बोलते त्याचा पुरावा आहे माझ्याकडे. आणि जानकी ती पदराआड लपवलेला तो चष्मा ऋषिकेशला दाखवते आणि सांगते की हा चष्मा राहुलचा आहे. आता ऋषिकेशलाही धक्काच बसतो. शरू देखील धक्क्याने पाहत असते. आता ऋषिकेशला आठवत असतं की कशा प्रकारे राहुल देखील असाच चष्मा वापरतो ते. आता सुमित्रा आणि सौमित्रला तर काही कळेनासं झालेलं असतं. सुमित्रा विचारते की म्हणजे नक्की हे सगळं काय सुरू आहे. तेव्हा जानकी सांगते की मला जे काही बोलायचे आहे ते मी स्पष्टपणे सांगितलंय. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शर्वरी वंशच देऊ शकतील. त्यानंतर आता ऋषिकेश शरूला विचारतो की या सगळ्याचा काय अर्थ होतो. याचाच अर्थ जानकी खरं बोलत होती काल काल रात्री राहुल तुझ्या खोलीत आला होता. तेव्हा ही शरू उठते आणि म्हणते की वहिनींनी मला हे सगळं विचारलं, ती माझ्यावर डाऊट घेईल हे मला एक्सपेक्टेडच होतं, परंतु फक्त चष्म्याच्या फ्रेमवरनं तू मला हा प्रश्न विचारशील ना, हे अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की म्हणजे अगं, सगळ्या गोष्टी डोळ्यांना स्पष्ट दिसत असूनही आम्ही तुला काहीच विचारायचं नाही का. तोंड वर करून म्हणते की नाही, विचार कर ना दादा, परंतु काहीतरी कॉमन सेन्स असायला हवा की नाही. अरे फक्त एक साधी चष्म्याची फ्रेम, तशी दुसरी फ्रेम असूच शकत नाही का. आणि मला माहिती आहे, मी कितीही ओरडून सांगितलं ना तरी तुम्ही माझ्यावर आता विश्वासच ठेवणार नाही आहात. तेव्हा जानकी स्पष्टपणे म्हणते की बस करा हा कांगावा.
कांगावा करणं. शर्वरी वंश, तुमची चोरी पकडली गेलेली आहे आणि काल रात्री मी स्वतःच्या कानांनी ऐकलं. तो राहुल तुम्हाला म्हणत होता की आता आपल्या दोघांमधला काटा कायमचा निघून गेलाय. शरू तर धक्क्याने पाहत असते, तर इकडे सौमित्र गोंधळलेला असतो. सुमित्रा म्हणते की 1 मिनिट, हे सगळं काय चाललंय? आणि मुळातच शरू तर राहुलशी का बोलेल? त्या दोघांचा काय संबंध? तेव्हा जानकी सांगते की संबंध आहे. आई सॉरी, मला माफ करा, मलाच हे सगळं बोलताना इतका त्रास होतोय. मला माहिती आहे तुम्हाला किती त्रास होणार, पण आई हेच खरं आहे, शर्वरी वंश आणि राहुलचं अफेअर आहे. हे ऐकताच सुमित्रा, ऋषिकेश, सौमित्र तिघांनाही मोठा धक्का बसलेला असतो. तर पुढे जानकी सांगू लागते की हो आई, हेच खरं आहे. काल रात्री तो राहुल वंशनच्या खोलीत होता आणि तो म्हणत होता की आता आपल्या दोघांमधला काटा कायमचा निघून गेलाय. आता हे ऐकता क्षणी सुमित्रा जानकीच्या सणकण कानाखाली वाजवते आणि ओरडूनच म्हणते की बास कर, माझ्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवताना तुला लाज कशी वाटली नाही ग? अगं मी ऐकून घेते म्हणून वाटेल ते बोलशील का जानकी? जानकी म्हणते की आई अहो प्लीज, हे खरं आहे. परंतु कोणीही जानकीवर विश्वास ठेवत नसतं. आता मात्र अवंतिकाला राहवत नाही. ती म्हणते की आई तुम्ही आता हे काय केलंत? अहो वहिनींची काही चूक नसताना तुम्ही त्यांच्यावर हात उचगारला. आणि तसं तर तुम्ही शर्वरी वंशनाच विचारा ना की हे खरं आहे की नाही. शरू अवाक होऊन पाहू लागते. तर सौमित्र मात्र आता अवंतिकाला बोलतो की अगं तू का उगाच वहिनींची बाजू घेतेस? शांत रहा. ती सांगते की अजिबात नाही. सौमित्र, जर का माझ्या डोळ्यांदेखत वहिनींसोबत हे असं घडणार असेल तर मी शांत राहणार नाही. तेव्हा सुमित्रा वैतागून म्हणते की मग काय, आता काय घरात कुस्तीचा आखाडा करायचा आहे का? एकतर नानासाहेबांच्या बाबतीत हे असं घडलं, नंतर विक्रांतरावांच्या बाबतीत कळालं, शरूवर इतका मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. तिचं सांत्वन करायचं सोडून तुम्ही तिच्यावर घाणेरडे आरोप लावताय, असं म्हणत आता सुमित्रा हळहळ करते. तेव्हा आता ही शरू लगेच रडायला लागते आणि नाटकं करतच बोलत असते की आई अगं राहूच दे. अगं खरं तर मागे नाना गेल्यानंतर तू मला म्हणाली होतीस की ज्या बाईचा नवरा जातो तिच्यावर आरोप लावणं सहज सोपं असतं. तसंच केलंय ग या सगळ्यांनी. तू यांना काहीही बोलू नकोस, असं म्हणत तिची नाटकं सुरू असतात. तेव्हा अवंतिका पुढे येते आणि म्हणते की ऐका ना शरूताई, तुम्ही कितीही रडून दाखवलं ना तरीही खरं काय आहे ते बदलणार नाही. आणि मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अजूनही दिलेलं नाहीये. तुम्ही जर का चष्मा लावतच नाही तर मग तो चष्मा तिथे आलाच कुठून, सांगा ना. तेव्हा ही शर्वरी लगेच आता कारण देते. बोलते की आता मी काय माझ्या नवऱ्याच्या आणि माझ्या सगळ्या वैयक्तिक गोष्टी इथे सांगत बसू का? खरं तर तो चष्मा मी विक्रांतसाठी बनवला होता. तेव्हा आता अवंतिका म्हणते की मी जर का चुकीची नसेल तर विक्रांत भाऊजी देखील चष्मा लावत नव्हते. तेव्हा ही शरू सांगते की तुम्ही होता का त्याच्याबरोबर? मी 24 तास त्याच्यासोबत असायचे. आणि आता त्यानंतर ही शरू तिची मनगडणी कहाणी रचून सांगते. ती सांगते की विक्रांत खूप डोकं दुखायचं विक्रांतचं. मीच आग्रह करून त्याला डोळे तपासणीसाठी पाठवलं होतं. त्याने जी फ्रेम आणली होती ती मला आवडली नाही म्हणून मी स्वतःच्या आवडीची फ्रेम बनवून घेतली. त्याला सरप्राईज देणार होते पण त्याआधीच तो गेला. आता मला तो कधीच दिसणार नाही. मला काल रात्री त्याची आठवण येत होती म्हणून मी त्याच्या काही गोष्टी काढल्या होत्या आणि मी रडत होते. आता त्यातच ही फ्रेम कुठेतरी ठेवली असेल, जानकी वहिनीला दिसली असेल. या सगळ्यात मी काहीच करू शकत नाही, असं सांगून तिने आता मनगडणी स्टोरी रचलेली असते. परंतु अवंतिका वकिली बुद्धीने विचार करत म्हणते की ऐका ना जरा, जर का तुम्ही म्हणता हे सगळं खरं असेल तर आपण एक काम करूया. आपण आता राहुलला व्हिडिओ कॉल लावूया. जर त्याने चष्मा लावलेला नसेल तर मात्र हे सिद्ध होईल की काल रात्री
तो इथे आला होता आणि ही फ्रेम त्याचीच आहे. तेव्हा शर्वरी देखील आता सांगते की ठीक आहे, आता तुम्हाला लावायचाच आहे तर लावा फोन. तेव्हा ऋषिकेश लगेच त्याचा मोबाईल काढतो आणि या राहुलला व्हिडिओ कॉल करतो. सर्वच जण कान वर करून ऐकत असतात आणि जानकी देखील पाहत असते. आणि त्या क्षणाला राहुल कॉल रिसीव्ह करतो आणि त्याच्या डोळ्यांना चष्मा नसतो. तो म्हणतो की हो बोला ना सर. आता सर्वच जण चकित होतात. इकडे शरू देखील जीव मुठीत धरून असते. परंतु इतक्यात हा राहुल म्हणतो की 1 मिनिट सर, आणि बाजूला ठेवलेल्या बॉक्समधनं चष्मा काढून तो लावतो आणि आता सांगत असतो की सर, मी तुम्हालाच फोन करणार होतो. त्याचं काय आहे ना, आज मला सामान जरा शिफ्ट करायचं आहे. हॉटेलला राहणं परवडत नाही आहे. एक घर घेतलंय म्हणून आज मी काय कामावर येऊ शकत नाहीये. आता मात्र इकडे राहुलला चष्म्यासोबत पाहताच शरूच्या जीवात जीव येतो. आता तर काय सगळं शरूच्या मनासारखंच झालेलं असतं. इकडे हा ऋषिकेश सांगतो की ठीक आहे, मी नंतर कॉल करतो आणि तो फोन कट करतो. राहुल आता चष्म्याला हात लावत गालात हसत असतो. त्याच वेळेला ऋषिकेश जानकीकडे येतो आणि तिला म्हणतो की अजून काही सिद्ध करायचं आहे का? हे बघ जानकी, आता तू शरूची माफी माग. जानकी आश्चर्यचकित होते तर सुमित्रा म्हणत असते की अशी तशी नाही, चांगली पाय धरून माफी माग. जानकी विचारात पडते. ऋषिकेश तिला सुनावतो की तिच्यावर आरोप करताना विचार नाही केलास, मग आता कसला विचार करते? मित्रांनो, अचानक ही शरूकडे पाहत असते. आजचा एपिसोड इथेच संपतो. तर पुढील भागात आता ऐश्वर्या आणि सारंग पोलिसांसमवेत घरी येतात. इकडे घरी शरू विक्रांतच्या फोटोसमोर बसून रडत असते. तेव्हाच ऐश्वर्या येऊन म्हणते की या शर्वरीनेच विक्रांतचा खून केलाय. सुमित्रा तिच्या कानाखाली मारत आता तिला सुनावते. परंतु इकडे पोलिसांनी शर्वरीच्या नावाचं अरेस्ट वॉरंट आणलेलं असतं आणि ते तिला ताब्यात घेत असतात. तेव्हा सौमित्र आता या ऐश्वर्यावर आरोप करत असतो. घरातलं वातावरण खूप बिघडलेलं असतं. जानकी ओरडूनच सर्वांना गप्प करते आणि डोळे पुसत सांगते की आता खरा गुन्हेगार कोण आहे ते मी शोधणार. मी माझं हे घर असं तुटू देणार नाही. आणि मंडळी, अखेर राहुलनेच हे सगळं केलंय. त्यानेच नानांनाही मारलंय आणि विक्रांतला देखील मारलंय. जानकीला हे सत्य कळेल तरी कसं? खरंच शरूला अटक होईल का? या सगळ्यांचे काय पडसाद उमटतील? सर्वच काही पाहणे आता खूपच उत्सुकतेचे असणार आहे. तर मंडळी, असेच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी सिरियल घर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.